नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आणि तुमचे आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण कुळथाची पिठी बनवणार आहोत। कोकणामध्ये याला कुळथाची पिठी म्हणतात, काही ठिकाणी हुलग्याची आमटी म्हणतात। तुमच्या इथे नक्की काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। छान बाहेर पावसाळी वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये मस्त वाफाळत्या भातावर गरमागरम पिठी आणि त्याचबरोबर लोणचं पापड घ्यायचं आणि मस्त अशी गरमागरम पिठी भात खायचा। खूप जबरदस्त लागतं चवीला आणि अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये बनून रेडी होते, जास्त वेळ देखील लागत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, माझ्याकडे हे गावाकडील कुळथाची पीठ आहे। यातून मी 4 ते 5 मोठे चमचे भरून पीठ घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये मी पाणी ओतून मला जेवढे ही पिठी म्हणजे आमटी पातळ हवी आहे तेवढे मी पाणी ओतून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। व्यवस्थित पाणी ओतून आपण पीठ छान फेटून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित त्या गुठळ्या मोडल्या जातील। इथे मी लहान आकाराचा कांदा घेतला आहे, तो बारीक चिरून घेतलाय। 7-8 कढीपत्त्याची पाने आणि 2-3 मिरच्या मी इथे चिरून घेतल्या आहे। आता गॅसवर मी इथे एक छोटं पातेलं ठेवलं, त्यामध्ये 2 चमचे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा जिरे टाकूया। त्यानंतर लगेच आपण कढीपत्त्याची पाने टाकून तेलामध्ये परतून घेणार आहोत। त्यानंतर मग आपण कांदा आणि मिरची दोन्ही एकत्र टाकून तेलामध्ये थोडा परतून घेऊया। कांदा जास्त करपवायचा नाहीये, थोडा रंग बदलला की यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर टाकून पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये हे जे आपण पीठ टाकून पाणी ओतून जे मिश्रण तयार केलं आहे पिठीसाठी ते यामध्ये ओतूया आणि आपल्याला ही पिठी जेवढी पातळ हवी आहे त्यानुसार आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी टाकून पिठी बनवून घेणार आहोत। कारण जशी आमटीला उकळी येते ना, तसे हे मिश्रण घट्ट होत जातं। त्यामुळे सुरुवातीलाच आपण पाणी थोडं जास्तच टाकायचं, कारण उकळी आल्यानंतर पुन्हा ते घट्ट होत जातं। त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढे पाणी ओतायचं आणि त्यानंतर आपल्याला जेवढी पातळ आमटी हवी असेल किंवा पिठी हवी असेल त्यानुसार यामध्ये पाणी आपल्याला वाढवायचं आहे। इथे मी 1 कोकम टाकला आहे, त्यामुळे पिठीला खूप छान चव येते। पिठीला बघू शकता छान दणदणून उकळी आली आहे। आता यामध्ये चवीपुरतं कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकल्याने सुद्धा पिठी खूप छान लागते। इथे आपली गरमागरम पिठी तयार आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद।